श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. शिवलीलामृताचा 11वा अध्याय. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकां प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केला समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घेनाय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाईजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम धर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीला. लौकिक संगे ध्रुवा मंगळ त्यांची संगती नावडेता. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आच्छर करीती राव प्रधान यासी कानावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लवविती. ते सवेशी ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो गवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार परसूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्ये वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करुनिया. जन्मे जय सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक. विरंची सदटावनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमनी. घरासी आणती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्तावस्त्रे भूषणे देऊन रावे विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र. गजबाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती आम्हासी गुढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिली दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांचे नाही खोटे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समजता ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात
उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझे निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा धळत, मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंतक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित, गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन भूप सौभाग्य येती घरा. वेशा असोन पतिव्रता निविला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्न छत्र सदा चालवित नित्यलक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान गुकुट मर्कट पाळिले प्रीती करुण, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करुण, त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करुण त्यांचेही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी तास बैसविले रत्नपंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्माने निर्मली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, येरी होनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेचिताने, दिव्यलिंग काढले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणूनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे कीर्ती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाय सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करुण नृत्यशाळेस लागला अग्निजन धावू लागले चहूकडून एकची हाक झाली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकरयावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरे ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राणलिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथ जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीपा आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग. तो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिव ध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिळी झळझळ वाहिनीर भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खट्वांगधारी भस्म चर्चिले शरीरे गज चर्म पांघुरला. नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित ते विदहा भुजा पसरुणी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती. म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व
द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभिंची बहुत खिल्लारे चिंतामणींची धव लागारे भक्तांकारणे निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय त्यांचं शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेना समणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याचं पूर्व पुणे करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतांचं उद्धरतील तुम्हा ते अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत उडती फुडती भद्रसेना बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीत आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हाच परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तर या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाच ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार नवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपणा तुम्हा वाटेल विषागुण विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा न माना तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नित गेल्या हाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोश करुनी या हाहाकार वक्षस्थळ पिटीत नृपवर मग रायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐका एक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले पूर्ण जागरा अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता दृढ तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधी समणे सृष्टिरची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावना त्याहून विशेष गुह्यज्ञान भुवनत्रयी असेना बहुतकरी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधना हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासून भूतळी आला अध्याय जाण थोर जपत तपज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुणा तिणे कुतर्कवादी भेदी लक्षणा त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जाऊन यमपुरीस महानरकी बडले सदा यम सांगे दूतां प्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभीपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेनावधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापुन दिव्यवृक्षांचे पल्लवाणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गद होनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवेज आहे त्या ब्राह्मण आणि सांगती ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासून जे आले परधारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी निचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले
शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश. मृत्यूसमयेता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टिता चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदना. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिर अंगारा सारिखे. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती दिगंत तमसंहारी ती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंध. त्या काळ पुरुषासी धरुण करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीच ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांची घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत ते वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती पार शृंगे भृंगे कहाळ धोर सनया पार वाजती. चंद्रानन धडकती भेरी नादन मायेन भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षड्रसान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देता मौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे ती तुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला भूत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझी आसुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी. की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी. रमणलिंग अर्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी. की क्षुदिता पुढे क्षीराब्दी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदना उत्तान पादी कया दुर्धय रत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतला अमळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोळोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखोन तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावून धरती चरण ब्रह्मानंदे उच्चंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग. पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. पंचभुज दशवदन ती मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी बुसू लागला शिवसूत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिम नग जामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी. आणि सहस्त्र रुद्र करोनी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा. अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपयाच देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुता. सोयावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी आयुष्य होय संतती. त्यांसी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिला दान ऐकता पढता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला.
विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधिलोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊना 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवून वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते जावे जीवे भावे जेवी सुषुळांसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काय असेना असो सर्व भावे निश्चिता अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेला अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूलकंद भंगन विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जनाखंड एकादशोऽध्याय गूढः इति एकादशोऽध्यायः सम्पूर्णं श्री सांब सदाशिवार्पणमस्तु ओम नमः शिवाय श्री शिवस्तुती कैलासराण शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय रविंदु दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय वैराग्ययोगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय उदार मेरूपती शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी जो गज चर्मधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंगमालाधरी सोमकांत गंगाशिरी दोष महाविदायी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळाहळ कंठ निळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चूडामणी कोण आहे उदास मूर्ती जटा भस्मधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय भूतादिनाथ हरियंतकाचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महेश बहुबाहुधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय नंदीहराचा हर नंदिकेश श्री विश्वनाथ म्हणती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय भयानक भीम विक्राळ नग्न लीला विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय इच्छाहराची जग हे विशाळ पाळी रचितो करी ब्रह्मगोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्ममंत्र विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय प्रयागवेणी सकळाहराच्या पदारविंदी वाहती हरीच्या मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय कीर्ती हराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विषंगिकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी म्हणता अंकी उमाते गिरिरूपधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय
सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी भानु गौरीपती जो सदा भस्मधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय कर्पूर गौरा स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैवा अंती स्वहित सूचना विचारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय विराम काळे विकळा शरीरा उदास चित्ते न धरीचा धीरा चिंतामणी चिंतने चित्तहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने तळती जगाची देहावसाने धरणी थरारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय अनुहात शब्द गगनी नमाय त्याचे निनादे भवशून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय पितांबरे मंडित नाभिजाची शोभा जडित वरी किंकिणीची श्रीदेव दत्त दुरितांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय जीवा शिवांची जडली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय निधान कुंभ भरला भंग पाणी जांगे शिवज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय मंदार बिल्वे बकुळे सुवासी माला पवित्र वा शंकरासी काशीपुरी भैरव विश्वतारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य शरचापधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेही सुपंथे भव पैलतीरी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय नागेश नामा सकळा जिव्हाळा मना जपे रे शिवमंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय एकांतिये रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिवसौख्यनामी क्षणलो दयाळा बहुसाल भारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपे ती नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टांस शंकू नको ज्याची स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको तो शंभू सोडू नको तो शंभू सोडू नको ओम नमः शिवाय सांब सदा शिवार्पणमस्तु उमा महेश्वरार्पणमस्तु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय